वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पारंपरिक खेळांना चालना देणारा एक खास कार्यक्रम सुरू आहे. मोबाईलच्या खेळामुळे विद्यार्थी मातीतला खेळ विसरत चालले आहेत. ठाम मत व्यक्त करत सौ नैनाताई कडू यांनी या स्पर्धेला संबोधित केलं आहे. सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि पयोष्णी गुरुकुल प्राथमिक मराठी शाळा तसेच निवासी मूक बधिर महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22, 23 आणि 24 डिसेंबर या कालावधीत टोंगलापूर फाटा मासोद येथील पूर्णा माय अपंग अनाथ मदत केंद्रात सुरू आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झालं, तर अध्यक्षस्थान नैना कडू यांनी भूषवले. कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातून आणि राज्यातून अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सौ नैनाताई कडू म्हणाल्या, मोबाईलचे गेम आणि आजूबाजूचं वातावरण यामुळे मुले आपल्या मातीतले खेळ विसरत चालली आहेत. मागील वर्षापासून आम्ही लंगडी, कबड्डी, खो खो, लांब उडी अशा पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करत होतो. एकीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढत असताना आम्ही मराठी माध्यमच्या शाळा चालवत आहे आणि या खेळांना प्रोत्साहन देत आहे. खरंच आजच्या डिजिटल युगात मुलांना मैदानी खेळाची गोडी लागावी यासाठी असं आयोजन खूप महत्त्वाचं आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून खेळाडू या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. अशा खेळामुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहील आणि आपली सांस्कृतिक वारसा जपला जाईल. या स्वदेशी खेळांच्या स्पर्धा आहे. मोबाईलच्या गेम मध्ये आणि या सर्व वातावरणात जे आपल्या मातीतील खेळ आहे ते मुलं विसरत चालले आहे. म्हणून मागच्या वर्षीपासून आम्ही या स्पर्धांचं आयोजन करतो. यावर्षी जिल्हास्तरीय घेतलंय. लंगडी, खो खो, कबड्डी, रस्सी खेच, लांब उडी या प्रकारचे आपल्या मातीतील जे खेळ आहे या सगळ्या खेळांच्या या स्पर्धा आहेत. जिल्ह्यातील सगळं प्राथमिक शाळांचं आहे. आम्ही एक 11 वर्षांपासून पूर्ण प्राथमिक मराठी माध्यमाची शाळा चालवतो. ज्यावेळी सगळीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे त्यावेळी जाणीवपूर्वक आम्ही फक्त मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा चालवतोय आणि त्या शाळेतर्फे जे आयोजन आहे त्यासाठी प्राथमिक वयोगटातील मुले आहेत. दुसरी आमची शाळा दिव्यांग मुलांची आहे, मूकबधिर विद्यार्थ्यांची. म्हणून जिल्ह्यातील सर्व मूकबधिर शाळा सुद्धा या सामन्यांमध्ये समाविष्ट होत. शाळांनी मुलांचे संघ पाठवले पाहिजे. मुलं मातीमध्ये खेळली तर ती खऱ्या अर्थानं बळकट बनतील आणि खेळांप्रती असलेली उदासीनता दूर झाली पाहिजे. मातीची नाळ ज्या मुलांशी जुळलेली आहे आणि खिलाडू वृत्ती ज्याच्यामध्ये आली तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत जीवनामध्ये तग धरतो. सर्व शाळातील शिक्षकांना माझं एक नम्र आव्हान आहे की या अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये शाळांनी अत्यंत हिरिरीने सहभागी झाले पाहिजे. अशाच माहितीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.